कसा वाटला तुम्हाला आजचा भाऊचा धक्का? सॉलिड होता की नाही? एकदम होता की नाही झणझणीत? आणि जे मी ह्याच्या आधी व्हिडिओ करून सांगितलं होतं, झालं की नाही तसंच? जान्हवी अजूनही घराच्या आतच आहे आणि ह्या मॅडमना जेलमध्ये बंद राहण्याची शिक्षा झालेली आहे. जेलमध्ये गार्डन एरियामध्ये एक जेल बनवलेलं आहे आणि तिला आता 7 दिवस त्याच जेलमध्ये राहायचं आहे. तर सर्वात पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला असं वाटतं का की ही शिक्षा जरा जास्ती तीव्र आहे? मला वाटतंय की 7 दिवस कदाचित थोडे लांब होऊ शकतील किंवा जास्ती होऊ शकतील, पण हा महिनाभर तिने काय केलेलं आहे त्याच्याकरता मिळून 7 दिवस कमी आहेत. काय वाटेल ते बोललीये ती, वाटेल ते बोललीये आणि आता 1 महिन्यानंतर तिच्यावरती काहीतरी ऍक्शन घेण्यात आलेली आहे. तर ते पाहिलं तर 7 दिवसांची शिक्षा कमी आहे आणि जान्हवीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता 7 दिवसात तरी तिला अक्कल येणार आहे का, तिच्यावरती काही चांगला परिणाम होणार आहे का, ह्याची सुद्धा गॅरंटी नाहीये. म्हणजे इनफॅक्ट गॅरंटी ही आहे की काही परिणाम होणार नाही. पण ह्या वेळेला काहीतरी वेगळं घडू शकतं ह्या कारणासाठी की हे जे शिक्षा करणं वगैरे आहे, जेलमध्ये वेगळं ठेवणं आहे, भले ते खरं जेल नसेल किंवा ती खरी अटक बिटक काही नसेल, पण एक प्रकारचं ते आयसोलेशन आहे आणि ते ह्युमिलिएटिंग आहे, ते थोडं अपमानास्पद आहे. तर निदान त्या अपमानाखातर तरी तिला थोडीशी अक्कल येण्याची आपण आशा करू शकतो. येईल की नाही माहिती नाही, पण आपण आशा नक्कीच करू शकतो. आणि ही जी आजची शिक्षा दिलेली आहे ती ऍक्च्युली म्हणजे बरं झालंय की ती दिलीये, कारण की ह्या शिक्षेमुळे जो स्वैराचार चालू होता टीम ए चा की आम्ही म्हणू तेच खरं, आम्ही म्हणू तेच बरोबर, आम्ही करू तेच बरोबर, हे असं सगळं जे झालेलं, त्यांची इतर घरातल्या लोकांबरोबरची वागणूक, ह्याला सगळ्याला आता कुठे ना कुठेतरी थोडासा आळा बसणार आहे. तर मला वाटतं ही जी शिक्षा झाली ती योग्य झालेली आहे. मला अजून हेही वाटतंय की कदाचित ही शिक्षा पूर्ण 7 दिवस चालणार नाही. 3 दिवसांनी जान्हवीला जेलमधनं काढून टाकतील. ते कशा प्रकारे होऊ शकेल की जान्हवी परत 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 विनवण्या करत राहील, माफी मागत राहील, मला माझी चूक कळलीये हे सांगत राहील आणि तिला थोडासा पश्चातापही झाल्यासारखं ती दाखवेल. आज सुद्धा तिचं रडणं बिडणं चालूच होतं, पण ते कितपत खरं होतं ते मला म्हणजे अगदी खात्रीच आहे की अख्ख्या महाराष्ट्रालाच माहिती आहे ते कितपत खरं होतं आणि त्याच्याबद्दल काहीच बोलण्याची गरज नाही. पण पुढचे जे 3 दिवस असतील ते महत्वाचे असतील, कारण की तिला त्याच्यातून सुटका करून घ्यायची. सो तिला काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि तिथे जेलमध्ये बसून ती ह्या व्यतिरिक्त काहीच प्रयत्न करू शकणार नाही. तर हा एक अजून मोठा प्रयत्न करू शकेल जो तिच्यासाठी एकदम सोपा आहे आणि तिच्यासाठी रुटीन आहे. काय? तर चक्कर येणे किंवा दुसरं कसलं तरी नाटक करणे. तर असं काहीतरी नाटक करून चक्कर बिकर येऊन पडून बिडून सुद्धा ती जेलमधनं बाहेर येण्याचा प्रयत्न करू शकते आणि हे फक्त आणि फक्त तिच्या पास्ट बिहेवियर वरून आपण सांगतोय बरं का, ह्याची काही शाश्वती नाहीये, पण आतापर्यंत ती जशी खेळलेली आहे त्याच्यावरून मी हे सांगते की असं होऊ शकेल, ह्या 2 गोष्टींपैकी काहीतरी होईल आणि ती स्वतःची सुटका करून घेईल किंवा घरातले बाकीचे टीम मेंबर्स बिग बॉसला विनवणी करतील की आता तिला समज आलेली आहे, आता प्लीज तिला बाहेर काढा जेलमधनं आणि ती बाहेर येईल. सर्वात बघण्यासारखी मजा तर तेव्हा येईल जेव्हा टीम बी तिच्या बाजूनी उभी राहील आणि टीम बी माणुसकीच्या नात्याने बिग बॉसला सांगेल की आता हिला बाहेर काढा आणि बास झाली शिक्षा वगैरे वगैरे. तर ती कोणत्या तोंडाने बाहेर येईल आणि जर का ती म्हणजे असंच झालं जर का, तर बाहेर आल्यानंतर वेगळी जान्हवी आपल्याला बघायला मिळतेय का, चांगली जान्हवी बघायला मिळतेय का, हे अगदीच इंटरेस्टिंग असेल. समजा टीम बी च्या विनवणी खातर तिची सुटका झाली तर जान्हवी टीम बी जॉईन करेल का टीम ए मध्ये राहून फक्त त्यांचा रिस्पेक्ट करेल, त्यांना थँक्यू म्हणेल का, काय करेल, हे अगदीच बघण्यासारखं असणार आहे. आता उद्याच्या
भागात भाऊच्या धक्क्याच्या भागात जी एक सेगमेंट असणार आहे चक्रव्यूहची, त्याच्यात बरेच काही उलगडे होणार आहेत आणि त्याच्यामुळे टीम ए मधली इक्वेशन्स बदलणार आहेत. तर ह्या बदललेल्या इक्वेशन्स मध्ये आणि ही जी केलेली शिक्षा आहे त्याचा जान्हवीवरती आणि इनडिरेक्टली टीम एच्या इतर सदस्यांवरती जो इम्पॅक्ट पडणार आहे, त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यातला खेळ कसा उलगडेल हे फार इंटरेस्टिंग असणार आहे. आपण असेच भेटत राहू, व्हिडिओज बनवत राहू. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तर मला खूप मोठा सपोर्ट मिळेल आणि तुमचं मत काय आहे हे मला कॉमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण पुन्हा भेटूया. टाटा.